मागेवरून पाहता येत होतं, यावेळेस तसं पण नव्हतं. सगळीकडे कॅमेरा लागले होते. मी स्वतः सुपरविजनला होती, माझा सुद्धा कॅमेरा तिथे लावला होता. 3 तास गरम होऊन जायचं चक्क. आणि आमचं साई निर्माणचं शिर्डीमध्ये स्थान उंचावलं. या सगळ्यांच्या मेहनतीसाठी जबरदस्त सुंदरशा मनापासून टाळ्या होऊन जातील. मला जे हवं होतं एक शिक्षक म्हणून आमची इस्टेट इथं बसलेली, याच्यापेक्षा दुसऱ्या शिक्षकाला काहीच नकोय. फेसिलिटेशन सेंटर किंवा मार्गदर्शनासाठी वेगळा एक स्टाफ बसलेला असतो, परंतु आपल्या या भाग्यवान विद्यार्थ्यांना आजच या ठिकाणी अगदी सरांनी सायकलीच्या टूब पासून तर अगदी धोत्र्याच्या गोधडीपर्यंत सर्व मार्गदर्शन अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी. परिस्थिती खराब असल्यामुळे पुढे कुठेतरी इंजिनिअरिंगला मेडिकलला जाता आलं नाही, पण देवाने बाबांनी आम्हाला असं स्टेज दिलंय की आम्ही कितीतरी इंजिनिअरिंग कितीतरी डॉक्टर बनू शकतो. संदीप सरांसाठी आणि अरबाज सरांसाठी मला वाटतं मुलांनी जर उभं राहायला वाटवायला पाहिजे. महाराष्ट्रात 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला असून शिर्डीतील अग्रणी स्कूल म्हणून ओळखली जाणारी श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत 100% निकाल लावला असून विशेष म्हणजे शेवटच्या विद्यार्थ्यालाही 60%च्या पुढे मार्क्स आहेत. श्री साई निर्माण उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माजी उपनगराध्यक्ष विजयराव खोते यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोलाची कामगिरी बजावत विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचा या यशात सिंहाचा वाटा आहे. पहिला क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनीला तब्बल 94.20% मार्क्स मिळाले असून 90%च्या पुढे 4 विद्यार्थी आहेत. श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता 10वीच्या सलग 3ऱ्या बॅचचा निकाल 100% लागल्यानं विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रथम क्रमांक पटकावणारी तनुजा किशोर चौधरी हिने 94.20% मिळवले असून द्वितीय क्रमांक साईश सुनील आव्हाड 93.40%, तृतीय क्रमांक अभिनव सचिन निकम 93%, चौथा क्रमांक साईश विजय सोनवणे 90.40%, तसंच 5वा क्रमांक तनिष्का विनोद वाणी 87.60%. या निकालात विशेष बाब म्हणजे 90च्या पुढे 4 विद्यार्थी, 85% 6 विद्यार्थी, 80%च्या पुढे 4 विद्यार्थी, 75च्या पुढे 4 विद्यार्थी, 70च्या पुढे 21 विद्यार्थ्यांनी यश मिळवत श्री साई निर्माण स्कूलची मान उंचावली आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजयराव कोते पाटील, उपाध्यक्ष ताराचंद कोते पाटील, सर्व सन्माननीय संचालक यांच्या वतीने शिर्डीतील हॉटेल एसके पॅलेस येथे एका दिमागदार सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक वृंदांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू तरळलेत. प्राचार्य गणेश डांगे सर, मुख्याध्यापक संदीप डांगे सर, मुख्याध्यापक यांसह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. उद्या काय 94 पर्यंत जाणार, 95 पर्यंत जाणार आमचा विश्वास होता. 100%चं काय यावेळेस कॉपी मुक्त भारत होता. म्हणजे याच्या अगोदर कॉपी करत होते का? ना असं नाही, पण थोडं मागे वळून पाहता येत होतं. यावेळेस तसं पण नव्हतं. सगळीकडे कॅमेरा लागले होते. मी स्वतः सुपरविजनला होती, माझा सुद्धा कॅमेरा तिथे लावला होता. 3 तास गरम होऊन जायचं चक्क. आणि माहितीये का, इथे सोयच नव्हती कशाची. त्यामुळे रिझल्टच्या आदल्या दिवशी सगळ्या टीचर्स लोकांची झोप उडाली होती, स्पेशली 10वीच्या. आणि ज्यावेळेस रिझल्ट होता सगळे शांतपणे सरांच्या केबिन मध्ये येऊन बसले होते. 12:30 झाले, पाऊण झाला आणि 1ला 5 कमी असताना सगळ्यांची धडधड वाढायला लागली.
आणि जेव्हा आम्ही रिझल्ट पाहायला सुरू केली तेव्हा लिंक जशी ओपनच होईना आणि लोडेड खूप होतं. आणि त्याचबरोबर आम्हाला विश्वास होता की आमच्या 4-5 जणांपैकी 94 तर येणार. 94 कडे आम्ही गेलो नाही. आम्ही सर्वात पहिले पाहिला प्रतीक उमप. प्रतीक उमपचा रिझल्ट ओपन करताना सगळ्यांनी मनामध्ये देवाचा धावा केला आणि साईबाबांची कृपा, त्यांनी खातं ओपन केलं आणि तो पास झाला. तो पास झाल्यानंतर आम्ही एवढा जोरात ओरडलो सांगूच शकत नाही. त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या हातावरती गुजबम तयार झाले होते, रोमांचक. आणि त्यानंतर आम्हाला इतका जोरात आनंद झाला सांगू शकत नाही. त्यानंतर आम्ही पाहिला ओम डांगे, आमचा दुसरा खेळाडू, त्यांनी सुद्धा चांगले रन काढले 65च्या वरती. तो पण टिकला स्पीच वरती आणि त्याचं पण खूप सारं कौतुक. त्यानंतर आम्ही पाहिलं समृद्धी, मग श्रद्धा. असं करता करता मग आम्ही हळूच तनुजाकडे गेलो. तनुजाने तर रेकॉर्डच केला. एवढ्या वर्षात आली नाही कोणी तनुजा 94 करून 100 केला तिने. त्यानंतर आम्ही बघितलं साई शावाड. बापरे साई शावाड, तू तर आम्हाला खरंच सरप्राईज केलं. तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि आम्हाला अभिनवकडनं तर अपेक्षाच होती. अभिनवनी केलं, सोनवने, असे 4 ते 5 आमचे 94च्या वरती आलेले, 90 अबव आलेले. आणि त्याचबरोबर 81चं काय करता 87 पर्यंत 3-4, 86चे 4-5 असे आमचे 80च्या वरचे 21 जण होते. आणि तुम्हाला खरंच सांगते माझ्या टीमचं मी खरंच संधी सरांच्या टीमचं मी खरं कौतुक करू इच्छिते की आमच्या टीमचा एकही जण 60च्या खाली नाहीये. तुम्ही बघा आम्ही किती छान आमच्या टीमचं वर बघा, संदीप सरांचं मार्गदर्शन बघा, गणेश सरांचं मार्गदर्शन बघा आणि आमच्या टीमने आणि या दिलेल्या मुलांनी साथ, त्यांच्या मागे उभे राहिलेले खंबीरपणे पालक आणि मॅनेजमेंटने दाखवला आमच्यावर विश्वास. या त्रिगुणांचं ते त्रिसूत्र अखंडपणे सुरू होतं आणि त्याचाच म्हणून काय रिझल्ट आज आपल्याला पाहायला मिळालाय. तर आजच्या या गुणगौरवाच्या दिवशी मला वाटतं सगळ्यांचं स्वागत व्हायला पाहिजे आणि कौतुकही व्हायला पाहिजे. कौतुक आपण फक्त टाळ्यांनी करू इच्छितो तर टाळ्या या कमी झाल्या नाही पाहिजे. धन्यवाद. खरं तर अजूनही खरं वाटत नाही इतका छान निकाल लागलाय. साईबाबांना भाऊनी 2 नवस केले होते. त्यातला पहिला नवस सगळ्यांना माहिती आहे. पहिला नवस होता की अत्यंत स्ट्रिक्ट पेपर व्हावे. हा पहिला नवस होता आणि ते पेपर झाले. अंदाज आला बाबा आपला ऐकतात. त्यानंतर दुसरा नवस होता की सगळ्या मुलांना छान मार्क पडावेत. छान मार्कही पडले आणि अत्यंत आनंद झाला. मला जे हवं होतं एक शिक्षक म्हणून आमची इस्टेट इथं बसलेली, याच्यापेक्षा दुसऱ्या शिक्षकाला काहीच नकोय. ही अशी इस्टेट असली की आम्ही अजून जोमाने काम करणार. निकाल तर सगळाच सांगितलं अंजली मॅडमने. तरी परत एकदा 90% वरती 4, 80% वरती 14 आणि 70% वरती 21. सगळे मुलं फर्स्ट क्लासच्या वरती. सगळ्या विषयांचा निकाल चांगला, सगळ्या विषयांचं ऍव्हरेज चांगलं. या सगळ्या गोष्टी माग 4 जणांचं मोठं आपल्या माग पाठबळ आहे. पहिलं म्हणजे बाबांचा आशीर्वाद, दुसरं म्हणजे आमचे जे चेअरमन साहेब आहेत विजू भाऊ, त्यांची खंबीर साथ, 0 इंटरफिअरन्स, मनमोकळेपणाने काम करता आलं, बिलकुल इंटरफिअरन्स नाही. म्हणजे अगदी मला आनंदाने सांगूशी वाटतं की आताही समर वेकेशन आमचं चालू आहे. एकही शाळा चालू नसेल, आत्ताही आमचं समरचं चालू आहे. पण मला आमच्या मार्गदर्शिका कविताताई एक दिवस आल्या, मला सर घ्या ना सुट्टी, जा थोडासा वेळ द्या कुटुंबाला. म्हणजे इतकं आमच्यावरती भरभरून प्रेम करणार हे कुटुंब. त्यानंतर याच्या मागे तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याशिवाय आमचं काहीच हालू शकत नाही, ते म्हणजे शिक्षकांची मेहनत. त्यानंतर पालकांची खंबीर साथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या शिक्षकांनी दिलेलं प्रोत्साहन. वी आर देअर. एक टीम तयार झाली. आणि मला आणखी एक सांगूशी वाटतं की इतका छान निकाल लागण्यामागचं कारण काय असावं भाऊ. खरं कारण सांगतो, आपले वर्षभर जे आम्ही काम करतो त्याला वर्किंग डेज म्हणतो
आणि दोन्ही टर्मचे काउंट केले तर वर्किंग डेज 232 आहेत. म्हणजे 232 दिवस आम्हाला काम करावं लागतं. त्यामध्ये आमच्या शिक्षकांनी 232 पैकी किती दिवस काम केलंय? बडे मॅडम, उभे राहा मॅडम, बडे मॅडम 262 दिवस. 232 पैकी 262 दिवस. चापेकर सर 232 पैकी 257 दिवस. कमलेश लुटे सर 267 दिवस. 262 पैकी 100% जवळ. त्यानंतर अंजली मॅडम 261 दिवस. सुजाता मॅडम 247 दिवस. अरबाज सर 270 दिवस. आणि मी 260 दिवस. पण 232 पैकी जर 232 दिवसापेक्षा जास्त सगळ्यांनी काम केलंय आणि त्यामुळे हा निकाल आमच्यासाठी फार महत्वाचा होता. त्यानंतर मुलांसाठी तर एक 7-8 तासाची शाळा होती, पण त्यानंतर नाईट क्लास, त्यानंतर मुलांना सकाळी अभ्यासासाठी प्रोत्साहन करणं, आणि हे सगळं शक्य झालं ते म्हणजे पालकांच्या सपोर्टमुळे. पालकांनी डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवला होता आणि वर्षभरात एक 5 ते 6 मीटिंग झाल्या. प्रत्येक मीटिंग मध्ये कमी जास्त आम्ही सांगत आलो आणि मला खात्री होती की निकाल चांगला लागेल. फक्त थोडस चकाकी देण्याची गरज आहे. आणि आता विद्यार्थ्यांचे एक विषय जर घेतला ते एका विषयाचे 15-20 क्वेश्चन पेपर त्यांनी सॉल्व्ह केले. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. एका विषयाचे 15-20 पेपर सॉल्व्ह करणं जोक नाही. आणि बोर्डाचे सगळे पेपर सॉल्व्ह केले होते. मी ज्यावेळेस मुलं परीक्षेला जायचे तर मी गेटवर थांबायचो. मी बघायचो की जाताना थोडी भीती असायची, पण येताना इतका कॉन्फिडन्स असायचा. बाकीचे मुलं मी बघायचो की थोडे नाराज आहे, थोडे टेन्शन मध्ये, पण आपले मुलं इतके खुश, हा बहुत अच्छे मिलेंगे, बहुत मिलेंगे, आउट ऑफ मिलेंगे, असं काहीतरी बोलायचे, बाहेर यायचे आणि मला आनंद वाटायचा. मी सोडल्यानंतर एक शेवटचा मुलगा मध्ये जाऊपर्यंत मोजायचो आम्ही मुलं, ते या सेंटरला इतके, त्या सेंटरला तितके. तर ते चालू असताना मला शेवटचा मुलगा आला तरी असं वाटायचं की थोडा वेळ अजून थांबावं. मुलांना जाताना प्रोत्साहन आल्यानंतर परत विचारायचो, प्रत्येकाला कॉर्नर मध्ये घेऊन विचारायचो. तर अंदाज आलाच होता. बट हे सगळं तुमच्या शिवाय नाही, पालकांच्या सपोर्ट शिवाय नाही. म्हणून पालकांनाही टाळ्या वाजवल्या पाहिजे, पालकांसाठी, कारण पालकांशिवाय शक्य नव्हतंय. त्यानंतर मुलांचा कॉन्फिडन्स या निकालानंतर 100% वाढणार. त्याचं कारण असं की 0% माल प्रॅक्टिस झाली, कॉपी झाली नाही आणि त्यामुळे कॉन्फिडन्स हाय राहणार आहे. आता हे सगळं घडत असताना आता 2 मिनिटात संपवणार आहे, कार्यक्रम लेट झालाय. हे सगळं जे घडतंय, सगळं चालू आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, चांगलं करायचंय, रमी रमापासून दूर राहायचंय पुढच्या काळात. आणि आता हे जे घडतंय सगळं, हे तुमचं यश आहे. यश पचवता आलं पाहिजे, नाहीतर आता इतके पडले आय की गो आणि मग पुढे चालून गडबड नाही. तो एक प्रेशर कायम राहायला पाहिजे. आता 10वीत किती पडले? 93. आता 12वीत किती पडतील? 95. आणि म्हणून सांगतो आम्हाला सुद्धा, आम्ही सगळे यश पचवता आलं पाहिजे. आता ह्या वेळेस मेरिट इतकं आहे ना, पुढच्या वेळेस आणखी मेरिट वाढावं यासाठी आम्ही पण प्रयत्न करणार. म्हणून सांगतो यश पचवता आलं पाहिजे, कारण याच्याशिवाय जर इगोइस्टिक झालं तर प्रॉब्लेम वाढतात. आणि शिक्षकाला या पलीकडे काही नको. म्हणजे काही परिस्थिती खराब असल्यामुळे पुढे कुठंतरी इंजिनिअरिंगला, मेडिकलला जाता आलं नाही. पण देवानी, बाबांनी आम्हाला असं स्टेज दिलंय की आम्ही कितीतरी इंजिनिअरिंग, कितीतरी डॉक्टर बनू शकतो. त्यामुळे त्याचा भरपूर आनंद आहे. मला तुम्हाला मोठं होताना बघायचंय, प्रत्येक मुलाने चांगलं करावं यासाठी मी प्रयत्नशील आहे. शाळा संपली पण आम्ही मात्र इथंच असणार. माझा नंबर गेल्या 20 वर्षापासून तोच आहे, नंबर बदलत नाही. कधीही मला कॉन्टॅक्ट करा.
अडचणीत फोन करा, मी तुमच्याशी खंबीरपणे उभा आहे तुमच्यासाठी. आणि म्हणून मला मोठं होताना बघायचंय. काल परवा एक अचानक माझा एक विद्यार्थी आला जो भारतात प्रथम आला आणि नासा साठी सिलेक्ट झाला. त्याने मुद्दाम त्याचं नाव लपवलं, मला आणि भेटायला यायचं हे म्हटलं, मला त्यांनी नाव सांगितलंच नाही. माझा एक विद्यार्थी त्या दिवशी आलेला होता माझ्या घरी. तो अचानक आला, पेढे दिले आणि मग मला सरप्राईज दिलं की भारतात प्रथम आलोय आणि नासात सिलेक्ट झालाय, पण इस्रो साठी काम करायचंय. म्हणजे असं कुठंतरी कामगिरी दिसावी. डॉक्टर, इंजिनियर, बाकीच्या बऱ्याचशा फील्ड्स आहेत. तुमचं करिअर गायडन्स साठी वैयक्तिक येऊन भेटा आम्हाला माहिती कोण कुठं चालणार आहे. तो वैयक्तिक येऊन भेटा, आम्ही तुम्हाला ते कॉलेज सजेस्ट करू, त्या साइट्स सजेस्ट करू आणि त्या पद्धतीने तुम्ही वाटचाल करा आणि आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करा. इथे थांबून घेतो. धन्यवाद. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.